काय सैद्धांतिक समाजाचा इतिहास आपण पुस्तकामध्ये पाहतो. नेहमी पुस्तकामध्ये हा इतिहास पूर्णपणे लिहिलेला आहे. काही वेगळा इतिहास सांगणार नाहीये. साधी गोष्ट आहे की आपण बिग बुक उघडलं की पहिलं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये बिल डब्ल्यूची स्टोरी आहे. बिल डब्ल्यू आपले सहसंस्थापक आहेत, त्यांची स्टोरी आहे. त्याच्यानंतर 12वं प्रकरण जे आहे त्याच्यात डॉक्टर बॉब यांचं दुष्स्वप्न म्हणून आहे, त्याच्यातही डॉक्टर बॉबची स्वतःची स्टोरी आहे. आणि प्रकरण 11वे जे आहे तुमच्यासाठी दृष्टिकोन, त्याच्यामध्ये तो कित्येक वर्षापूर्वी 1935 साली आता तो परीक्षेत सुरू होतोय पान नंबर 153 वरती. त्यामुळे हा इतिहास 1935च्या किंवा बिल डब्ल्यू पासूनचा आपल्याला पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. ह्या इतिहासाबरोबरच आणखी काही त्याच्या मागे घडामोडी झालेल्या आहेत, त्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की अल्कोहोलिक सणाचा जन्म 10 जून 1935 साली झाला. हे जरी खरं असलं तरी अल्कोहोलिक सणाच्या तत्वांचा इतिहास, तत्वांचा जन्म मात्र त्याच्या बऱ्याच काही आधी झालेला होता. साधारणपणे 1931 साली रोलँड एक नावाचा एक मिल मालक होता आणि त्याला अति दारू पिण्याचा त्रास होत होता. आणि त्याला एका डॉक्टरकडे घेऊन गेलं की हा नेहमी दारू पितो. तो स्वतःहूनच गेला होता आणि त्याच्या घरच्या लोकांनी त्याला नेलं होतं, त्या नेहमी दारू पितो तर याच्यावरती काहीतरी इलाज करा. डॉक्टरने त्याच्यावरती काही इलाज केला पण तो काही दिवसानंतर फेल गेला आणि पुन्हा दारू प्याला. म्हणून मग त्यांनी त्याच्या डॉक्टरला विचारलं की बाबा याच्यावरती काय उपाय आहे की नाही. तुम्हाला माझ्याकडे याच्यावरती उपाय नाहीये, पण मी तुम्हाला एका डॉक्टरचं नाव सांगतो, त्याच्याकडे तुम्ही याला घेऊन जा आणि तेच करायचं याला उपाय सांगतो. आणि त्या डॉक्टरचं नाव होतं कार्ल युंग. युरोपामधला खूप मोठा मानसोपचार तज्ञ आणि शास्त्रज्ञ होता, मानसशास्त्रज्ञ. त्याच्याकडे म्हणे तू जा. तो दुसऱ्या देशामध्ये राहत असला तरी देखील रोलँड हा युरोपामध्ये, अमेरिकेतून युरोपामध्ये गेला आणि त्या डॉक्टर कार्ल यांची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. डॉक्टर कार्ल त्याला सांगितलं की तुझ्या मनाचे व्यापार कसे चालतात, म्हणजे मन कसा विचार करतं ते मी तुला शिकवतो, ते मी तुला सांगतो, ते मी तुला दाखवतो. आणि म्हणजे मग तुला तुझ्या मनामध्ये जेव्हा दारू प्यायचा विचार येतो तो तुला थांबवता येण्याची शक्यता आहे. हा प्रयोग आहे, आपण करूया. त्यांनी त्याच्याकडे 6 महिने ट्रीटमेंट घेतली आणि या 6 महिन्यामध्ये डॉक्टरांनी त्याला तुझं मन कसं चालतं आणि तुझ्या मनाला दारूची आठवण कधी येते ते सगळं विशद करून सांगितलं. दारूची आठवण आल्यानंतर न जाण्याकरता काय करायला पाहिजे हे त्याला सांगितलं. साधारणपणे 6 महिन्याची ट्रीटमेंट किंवा एका अर्थाने रिहॅब सेंटरमध्ये तो होता असं आपण म्हणू शकतो आजच्या परिभाषेमध्ये. 6 महिन्याचा त्याचा कोर्स संपल्यानंतर तो जेव्हा पुन्हा अमेरिकेमध्ये गेला तेव्हा काही दिवसानंतर अर्थात तो पुन्हा दारू प्याला. आणि दारू प्याल्यानंतर तो पुन्हा डॉक्टरकडे आला काही दिवसांनी आणि डॉक्टरांना त्याला विचारायला लागला की तुम्ही तर मला सांगितलं होतं की आता मी तुला सगळं समजावून सांगितलेलं, आता तू दारू पिणार नाही, मग हे आता कसं झालं. आणि तेव्हा काल येऊन मी सांगितलं त्याला हे कसं झालं मला तुला सांगता येणार नाही, पण त्याच्यावरती अजून एक मी तुला उपाय सुचवतो, कदाचित त्या उपायाचं तुझी दारू बंद होईल. आणि त्यांनी उपाय त्याला सांगितला होता तो असा होता की तू कुठल्या तरी धर्माची, धार्मिक कार्याशी निगडीत राहा, त्याच्यामधून तुझी कदाचित दारू बंद होण्याची शक्यता आहे. मी गॅरंटी देत नाही, पण त्याला आश्चर्य वाटलं की डॉक्टरसारखा माणूस, वैद्यकशास्त्राचा माणूस आणि धर्माकडे जायला सांगतो, धर्माच्या आचरण करायला सांगतो, धर्माच्या चालीरीतींमध्ये बघायला सांगतो, हे कसं काय. त्याला काही पटलं नाही, पण त्याला डॉक्टरवरती विश्वास होता म्हणून तो पुन्हा अमेरिकेमध्ये आला. आणि अमेरिकेमध्ये तेव्हा ऑक्सफर्ड ग्रुप नावाचा एक संस्था चालू होती, त्याचे डॉक्टर सॅम्युएल शूमेकर म्हणून सुरुवात केलेली ज्या फादरने होती, ते फादर होते. आणि त्या डॉक्टर सॅम्युएल शूमेकरनी कॅल्वरी चर्च नावाचं जे एक चर्च होतं अमेरिकेमधलं, न्यूयॉर्कमधलं, तिथे त्यांचा हा ग्रुप चालायचा. आणि त्यांची अशी अपेक्षा होती की ख्रिश्चॅनिटीमध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी गेल्या कित्येक शतकामध्ये घुसलेल्या आहेत. तर येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतरची पहिली 100 वर्ष जो प्युअर फॉर्म मध्ये जो होता, स्वच्छ जो धर्म होता, तशा धर्माचं आचरण करायचा आपण प्रयत्न करूया म्हणून ते तिथं सगळ्या लोकांना ते शिकवायचा प्रयत्न करायचे. त्या तिथे शिकवताना त्यांच्याकडे बरीच लोक यायची, दारू पिणारे यायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असलेले, प्रॉब्लेम्स असलेले लोक यायची त्यांच्याकडे. आणि त्यातून दूर होऊन
एक चांगलं आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा. त्याच्याकरता त्यांनी एक 5 सूत्री उपाययोजना बनवली होती. त्या 5 सूत्री उपाययोजना अशी होती. पहिलं होतं ऍडमिशन म्हणजे स्वीकृती, आपण ज्याला पहिली पायरी म्हणतो ती. दुसरं होतं सेल्फ सर्वे म्हणजे स्वतःचं विश्लेषण करायचं किंवा आत्मपरीक्षण करायचं, ज्याला आपण हल्ली 4थी पायरी म्हणतो. त्याच्यानंतर कन्फेशन, माझ्या आयुष्यात ज्या काही चुका झाल्या त्याची मला कबुली द्यायची, ज्याला आपण हल्ली 5वी पायरी म्हणतो. त्याच्यानंतर रेस्टिट्यूशन, ज्यांना ज्यांना त्रास दिलेला आहे त्यांची माफी मागायची आणि नुकसान भरपाई करायची, ज्याला आपण 9वी पायरी म्हणतो. आणि सर्व्हिस टू अदर्स, ज्याला आपण 12वी पायरी म्हणतो. अशा 5 सूत्रांचा त्यांच्यामध्ये कार्यक्रम होता. पहिलं सूत्र होतं स्वीकारायचं, जो काय मला त्रास होतो त्याच्या पुढे मी शरणागती पत्करतो. मग तो दारू असेल, चरण, गांजा, बाईक, आणखी काय व्याधी असेल त्याच्यातून. आणि शेवटचं होतं जे मला मिळालेलं आहे ते दुसऱ्याला तशाच प्रकारचा जो पीडित माणूस आहे त्याला तो द्यायचा प्रयत्न करा. या 5 सूत्राचा भाग म्हणून रोलँड एचने कार्यक्रमाची सुरुवात केली कॅल्वरी चर्चमध्ये. त्या कॅल्वरी चर्चमध्ये दर रविवारी अशी मिटिंग जमायची मोठी, आणि असं मोठं ते व्यासपीठ असायचं. ज्याला ज्याला त्या याच्यामध्ये मेंबर व्हायचं आहे किंवा सहभाग घ्यायचा आहे त्याने तिथं स्टेजवर यायचं आणि मोठ्याने माझा हा प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रॉब्लेम मधनं परमेश्वरा तुम्हाला वाचव तर धावा करायचा आणि ह्या 5 तत्वांचं आचरण करायला मी तयार आहे असं म्हणायचं आणि तिथं राहायचं. आणि मग हळूहळू आपल्या कामाला लागायचं. रोलँड एचला तिथं राहिल्यानंतर रोलँड एचला जेव्हा लक्षात आलं की आपला प्रॉब्लेम दारू आहे, त्यामुळे आपण सर्व्हिस टू अदर्स म्हणजे जे दारू पिणारे आहेत त्यांना दारूपासून दूर राहण्याकरता मदत करायला हवी. आणि अशाच विचाराची त्याच्या आधी रोलँड एचच्या आधी 2 जण तिथे ऑलरेडी राहत होते. एकाचं नाव होतं शेप आणि एकाचं नाव होतं कोब्रा. आणि हे शेप आणि कोब्रा जे आहेत हे त्यांच्या एका सर्व्हिस टू अदर्स एक भाग म्हणून एक एबी थॅचर किंवा एबीटी जो BWचा स्पॉन्सर होता त्याला एकदा जाऊन भेटलेलं होतं. तो एके ठिकाणी जवळच्याच गावामध्ये राहत होता. खूप दारू प्यायचा. एकेकाळी खूप धनाढ्य माणूस होता. त्याचा स्वतःचा बंगला होता. पण तो दारूपासून दूर काय राहू शकत नव्हता. हे त्याला जाऊन भेटून आले होते. पण त्याला ह्यांनी जी तत्व सांगितली ती काय त्याला फारशी भावली नाहीत, आवडली नाहीत, पटली नाहीत. तो काय यांच्या मागे आला नाही. पण काही दिवसानंतर त्याच्या घरून एकदा पुन्हा या फादरकडे आणि सॅम्युएल शूमेकरकडे मेसेज आला की अहो त्याला पोलिसांनी पकडलेला आहे आणि त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहेत, तर तुम्ही त्याला येऊन सोडवा. आणि पोलिसांनी पकडून द्यायचं कारण असं होतं की त्याचा स्वतःचा बंगला होता. त्या बंगल्याला त्याने रंग लावून घेतला होता आणि त्या रंग लावल्यानंतर त्या बंगल्यामध्ये कबूतर येऊन बसायची आणि ती कबुतरं घाण करायची, त्याच्यामुळे त्याचा रंग खराब व्हायचा. आणि हे महाशय टाईट असताना ते बंदूक घेऊन आले होते आणि ते कबुतराला ठार मारायचं. आणि आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली होती की हा कबुतरा मारता मारता एखाद दिवस आम्हाला पण मारेल, त्यामुळे याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी त्याला पकडून दिला होता आणि जजच्या समोर दुसऱ्या दिवशी उभे करणार होते. ज्या दिवशी उभे करणार होते त्या दिवशी रोलँड एच स्वतः मिल मालक धनाढ्य असल्यामुळे या कोब्रा आणि शेफला घेऊन तिथे गेले आणि त्यांनी त्या जजला सांगितलं की आजपासून यांची जबाबदारी आम्ही घेतो, याला तुम्ही बेलवरती सोडा म्हणून. आणि त्या एबीला घेऊन ते 3 जण ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये डॉक्टर सॅम्युएल शूमेकरच्या कॅल्वरी चर्चमध्ये आले आणि दारूपासून दूर राहायला लागले. याचा काळ एबीची दारू पण बंद झाली आणि एबीलाही असं वाटायला लागलं की आता हा मेसेज आपल्याला कोणाला तरी द्यायला आणि हा मेसेज द्यायला पाहिजे. म्हणून त्याला सगळ्यात पहिले आठवण झाली की त्याचा बालमित्र बिल विल्सनची. हा बिल आणि एबी जे आहेत हे 2 जण लहानपणाचे मित्र होते. एकत्र त्यांनी खूप वर्ष मजा केलेली होती, खूप दारू पिऊन धांदल केली होती. त्यातला एक प्रसंग पाकिस्तानमध्ये वर्णन केलेला आहे की विमान आपल्या गावामध्ये घेऊन जायचं, हेलिकॉप्टर आपल्या गावामध्ये घेऊन जायचं असं त्यांनी तेव्हा विचार मनामध्ये आणला. त्यांचं गाव खेडेगाव होतं, त्या गावामध्ये कधी हेलिकॉप्टर आलेलं नव्हतं. म्हणून हे 2 जण धनाढ्य असल्यामुळे स्वतः मुद्दाम हेलिकॉप्टर भाड्याने घेतात आणि गावकऱ्यांना सांगतात की अमुक वेळेला आता आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसून तिथे येणार आहे. आणि गावकऱ्यांनी मोठा जल्लोष केला गावामध्ये, ढोल ताशे घेऊन त्या स्वागताला, हेलिकॉप्टरच्या स्वागताला, विमानाच्या स्वागताला सगळे तयार झाले. पण हे दोघे पठ्ठे बापूराव दारू पिऊन आधी एवढे टाईट झालेले होते की ते हेलिकॉप्टर आलं देखील ताशे वाजायला आले तरी हे काय खाली उतरायला तयार नव्हते, तर हे टट्टू टाईट झालेले होते आतले. शेवटी त्या हेलिकॉप्टर चालवणाऱ्या 2 माणसांनी त्यांना विमानात खाली ढकलले आणि हे मुर्दे जेव्हा खाली पडले तेव्हा लोकांना वाटतं वा वा बिल विल्सन आणि एबी थॅचर आलेले आहेत म्हणून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांची मिरवणूक वगैरे झाली. अशी खूप धांदल आणि मजा केलेली एकेकाळी. असा हा एबी
बिलडब्ल्यूचा फोन नंबर शोधून काढतो डायरीमध्ये डिरेक्टरीमधनं आणि बिलला फोन करून विचारतो की मला तुला भेटायचंय, कधी येऊ? मला कधी काय आत्ता आहे, कारण बिल टाईटच होतं तेव्हा. बिल दारू पितच बसतं. त्याला वाटलं अरे यार अपना बहुत पुराना दोस्त आ गया, पीने का टाइम का दोस्त आ गया, म्हणजे आपण प्यायचं आता परत असं त्याला वाटलं. आणि त्याने सांगितलं ठीक आहे, उद्या सकाळी 11 वाजता तू ये. एबी हॅचर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता बिल डब्ल्यूच्या घरी गेलेला होता. बिल डब्ल्यूची अवस्था अशी होती की बिल डब्ल्यूने दारू पिऊन स्वतःचे सगळे पैसे घालवलेले होते. शेअर मार्केटमध्ये तो ब्रोकर होता. मार्केट कोसळल्यामुळे मंदी आलेली होती, तरी पण काही लोक पैसे गोळा करून होते, पैसे साठवून होते. बिल डब्ल्यूला मात्र असं वाटत होतं की पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळं आयुष्य निर्माण सगळं जसं होतं तसं निर्माण करून दाखवेल. आणि बिल डब्ल्यू दारू पीत राहिला. शेवटी वेळ अशी आली की बिल डब्ल्यू काहीच कमवत नाही म्हणून त्याच्या बायकोला नोकरी करायला लागली. ती एका दुकानामध्ये जाऊन नोकरी करायला लागली सेल्समनची. आणि अशा वेळेला बिल डब्ल्यू घरी बसलेला होता आणि 11 वाजता बरोबर एबी हॅचरने बेल मारली आणि बिलने दरवाजा उघडला. आणि बिलला एकदम आश्चर्य वाटतं की आपला हा मित्र आपण एवढ्या वर्षांनी भेटलो, पण त्याला तेव्हा बघितलेला मित्र आणि आता बघितलेला मित्र ह्याच्यात जमीन असताना फरक आहे. आणि त्याच्या काहीतरी चेहऱ्यामध्ये त्याला वेगळं वाटलं. बिल डब्ल्यूने त्याला आत यायला सांगितलं. आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये नेलं. स्वयंपाकघरामध्ये मोठ्या एका टेबलावरती त्याने 2 ग्लास भरले आणि त्याला सांगितलं बस. आणि स्वतः 1 ग्लास जवळ घेतला आणि त्याला 1 ग्लास पुढे गेला दारूचा. आणि त्याला सांगितलं की घे दारू, आता आपण जुन्या आठवणी काढू आणि जुन्या आठवणी काढत करत आपण फिर बसूया. म्हणून 1 ग्लास स्वतःला आणि 1 त्याला दिला. आणि एबी हॅचरने सांगितलं त्याला की मी काय दारू पिणार नाही. बिल डब्ल्यू म्हणाला का बरं, तू का दारू पिणार नाहीये? आपण तर एकेकाळी खूप मजा केलेल्या आठवणी काढू आपण, हे ना त्यात काय मोठं. आणि तेव्हा एबीने त्याला उत्तर दिलं की आय गॉट अ रिलिजन, मला धर्म सापडलेला आहे. आणि बिल डब्ल्यूने त्याचं वर्णन नंतर त्याच्या चरित्रामध्ये केलेलं आहे. हे त्या मिटिंगमध्ये आणि शेअरिंगमध्ये केलेलं आहे की मला असं वाटलं होतं की याला पूर्वी दारू चढायची माझ्यासारखे, आता याला धर्म चढलेला दिसतात, असं बिल डब्ल्यू मनातल्या मनात म्हणालेलं आहे. आणि एबी हॅचरने त्याला एक पुस्तक दिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स. आणि त्या पुस्तकामध्ये असंख्य लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी होत्या त्या अडचणी वरती मात करून चांगलं आयुष्य जगल्याच्या कथा होत्या. त्यातल्या काही कथा दारुड्यांच्या होत्या की दारुड्यांनी दारू बंद केल्याच्या कथा होत्या. या दरम्यान बिल डब्ल्यूचं दारू पिणं चालू होतं, डॉक्टरकडे जाणं चालू होतं. त्या हॉस्पिटलमध्ये बिल डब्ल्यू जायचा. ते डॉक्टर विल्यम डी सिल्कवर्थ नावाचे डॉक्टर होते. त्यांनाही कळत नव्हतं की हे असं का होतंय म्हणून. आणि तो नेहमी त्यांच्याकडे जाता, कारण तोपर्यंत मद्यपास आजार वगैरे काहीच माहीत नव्हता. आणि डॉक्टर देखील अंदाजपंच त्याला ट्रीटमेंट द्यायची आणि बरा करायची. पण या बिल डब्ल्यूला बद्दल डॉक्टरांना आत्मीयता होती, कारण त्याच्याशी बोलताना त्याला लक्षात यायचं की ह्याला आपण काय सांगतो ते कळतंय. हा जरी दारू पिऊन टाईट असला तरी हा हुशार माणूस आहे, त्याला आपण काय सांगतो ते कळतंय. आणि डॉक्टर त्याला नेहमी सांगायचे की अरे अशी दारू पिण्यापूर्वी तू असं कर तसं कर, ते काय त्याला कळायचं नाही. आणि बिल डब्ल्यू आतापर्यंत 3 वेळा त्या डॉक्टरांकडे ऍडमिट झालेला होता. एबी हॅचर त्यांना भेटलेला होता. एबी हॅचरने त्याला सांगितलं हे ऑक्सफर्ड ग्रुपचे तत्व आहेत आणि हे असं करायला लागेल. पण बिल डब्ल्यूचं डोकं फिरलेलंच होतं, कारण पहिला धर्म देव आला म्हटल्यानंतर बिल डब्ल्यू तेरी माका म्हणून पुढचं ऐकायचंच बंद करून टाकलं होतं बिल डब्ल्यूने. आणि खूप चांगला कार्यक्रम असून देखील बिल डब्ल्यू खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस करणं शक्य असून देखील बिल डब्ल्यूने ते काय फार ऐकून घेतलं नाही. आणि बिल डब्ल्यूच्या कॅलोरी चर्च बद्दल विसरला, अमुक झालं तमुक झालं असं दारू पिणं अवघ्यात चालू होतं. एबी हॅचरने त्याला कॅलोरी चर्चला बोलवलेलं होतं, पण बिल डब्ल्यू काय येतो सांगून सुद्धा, जसं आपण पहिल्या मिटिंगला येतो सांगून पण येत नाही तू हो पुढे, तसा तोही ऐकला नाही त्याने आणि दारू पित राहिला. आणि दारू पित असताना असंच अचानक कुठे अड्ड्यावर बसलेला असताना त्याला एक काही शब्द आठवला, फिश मेकर का फिश असा काहीतरी एक शब्द आठवला. आता ह्या शब्दाचा आणि ऑक्सफर्ड ग्रुपचा किंवा कॅलोरी चर्चचा अर्थाशी काही संबंध नाही, पण बिल डब्ल्यू म्हणतो तो शब्द ऐकल्यानंतर माझी ट्यूबलाईट पेटली. आयला आपल्याला त्या मित्रांनी बोलवलेलं, आपण तिकडे गेलो नाही. आणि असाच काहीच अवस्थेमध्ये बिल डब्ल्यू कॅलोरी चर्चमध्ये निघाला. आणि त्यांनी कॅलोरी चर्चमध्ये गेल्यानंतर विचारलं की एबी कुठे आहे, तर ते म्हणाले एबी नाही, कुठे असेल आतमध्ये बघायला लागेल वगैरे. आणि तोपर्यंत ते कन्फेशन करणाऱ्यांची जी लहान लागलेली असते की व्यासपीठावर जायचं आणि कबूल करायचं मला काय झालेलं आहे ते.
हे कबूल करण्याकरता जी लाईन होती त्या लाईनीमध्ये BW लागला. तोपर्यंत ती लाईन खूप मोठी होती, त्यामुळे तोपर्यंत एबीला कोणीतरी निरोप दिला होता, अरे तेवढा मित्र BW आलेला आहे, तो बघायला आला. तोपर्यंत एबी थॅचर जो स्वयंपाकघरामध्ये होता, तिथे काही किचनमध्ये काम करत होता, एवढ्या लोकांना जेवायचं म्हणून किचनमध्ये काम करत होता, तो ते बाहेर आला आणि त्याने इकडे तिकडे शोधलं. तोपर्यंत BW त्याला दिसला, पण BWच्या रांगेमध्ये व्यासपीठावर चढत होता आणि एबी म्हणतो त्याचं मी टेल कोट धरला. पूर्वीच्या कोट जे असायचे ते आताचे कोट नसताना अशा प्रकारचा कोट असायला होते आणि टेल कोट त्याला धरून मागे खेचायचा प्रयत्न केला, पण BW जोशमध्ये होता. त्याने त्याचा हात झटकला आणि पायऱ्या चढून वर गेला आणि वरती जाऊन BW म्हटलं मला आज काय आठवत नाही मी काय बोललो, पण मी काहीतरी बोललो की मला दारूपासून दूर राहायचंय, दारूचा त्रास होतो आणि मला दूर राहायचं आहे. आणि मी खाली उतरलो आणि त्या एबी थॅचरच्या त्या कॅलवरी चर्चमध्ये 3 दिवस राहिलो आणि खूप मजा चालली होती माझी, दारू बंद होती, मला खूप एक्सायटेड झालेलं होतं. पण अचानक मला आठवायला राहिला आपण बायकोला काहीच सांगितलेलं नाही. आणि मग तो एबीला सांगतो की अरे मी बायकोला सांगितलेलं नाही, 3 दिवस झाले मी इथे तुझ्याबरोबर आहे, ती वाट बघत असेल, काळजी करत असेल, म्हणून मग तिला फोन करतो आणि तिला फोन करून सांगतो की आता आता मी आलेलं आहे आणि मला हे सापडलेलं आहे. बायको काय फारसा उत्साह दाखवला, ती म्हणजे आता तू घरी ये बाबा, बघू आपण काय करायचं. कारण बायकोचं म्हणणं होतं की अशा असंख्य कथा यांनी याच्या आम्ही ऐकलेल्या आहेत, याच्यावरती आता विश्वास राहिलेला नाही. BW घरी येतो आणि घरी आल्यानंतर मात्र काही कारणास्तव त्याची पुन्हा दारू सुरू होती. दारू सुरू झाल्यानंतर पुन्हा तो ऑक्सफर्ड ग्रुप हे काय त्याला फारसं, तो दारूच्या नशेत असताना गेलेला. दारू उतरल्यानंतर त्याला तो धर्म आणि देव फायटिंग करायची असायची, त्यामुळे तो म्हणाला मी याला तेल लावत आपण उतर नाही जायचं आणि त्याचं दारू पिणे चालू होतं. BW असाच दारू पिऊन एकदा गेटवरती पडलेला होता, तो त्याला जखम झाली होती. एबीने कोणाला त्याच्या बायकोने कोणाला तरी विचारून त्याला घरून आणला होता, 2 दिवस बरा होता. पुन्हा BW मी आता शेवटची दारू पितो म्हणून कोणाकडे तरी 4 बिअरच्या बाटल्या उधारीवर घेतल्या आणि 3 बिअरच्या बाटल्या 3 झाल्यानंतर एक बाटली पोटाच्या खिशात टाकली आणि त्याला काय झटकाला माहित नाही की आता आपण ऍडमिट होऊ, आपल्याला दारू बंद करायची, आपल्याला कायमची दारू बंद करायची. कारण ह्या सगळ्याचा परिणाम तोपर्यंत झालेला होता. ऑक्सफर्ड ग्रुपचा परिणाम, रोलँड एकचा परिणाम आणि एबी थॅचरचा परिणाम, या सगळ्यामुळे त्याला असं वाटत होतं की दारू सोडायला पाहिजे, पण त्याला मार्ग सापडत नव्हता. आणि त्याचा त्या डॉक्टर विल्यम डी सिल्कवर्थवरती विश्वास होता, म्हणून तो पुन्हा एकदा त्या चार्ल्सटाउन हॉस्पिटलमध्ये बिअरची बाटली हातात घेऊन फिरला. त्याच्या दुर्दैवाने किंवा सुदैवाने डॉक्टर विल्यम डी सिल्कवर्थ तिकडनं बाहेर येत होते आणि BWने हातातली बिअरची बाटली त्याला उंचावून दाखवलं. हाय डॉक, हाऊ आर यू असं विचारलं. डॉक्टरांनी कपाळाला हात लावून घेतला, पुन्हा त्याला ऍडमिट करून घेतला आणि ऍडमिट करून घेतल्यानंतर त्यांचे नेहमीचे जे उपचार होते ते सगळे त्याच्यावरती चालू होते. एकीकडे दारूचा अंमल होत होता आणि एकीकडे त्याला ऑक्सफर्ड ग्रुप, एबी थॅचर, डॉक्टर सिल्कवर्थने सांगितलेलं त्याला सगळं आठवत होतं, पण त्याचा काही ताळमेळ त्याला बसत नव्हता. तो जो देव म्हटल्यानंतर त्याची जी काळकं फिरायचं त्याच्यामध्ये काय बदल होत नाही. आणि अशा वेळेला BW अगदी असा नाही होतो. BW म्हणताना मला दारू सोडायची पण शिकत नाही त्याला, हे सांगतात ते सगळं पटतं आणि तो म्हणतो देवाला मानायला तयार नसतो. शेवटी तो आता गुडघे टेकून बोंबलतो, आकाशामध्ये बघून देवाकडे बघून मोठ्याने सांगतो तो अस्तित्व, तुझं अस्तित्व मला दाखतो, परमेश्वरा तू अस्तित्व, तुझं अस्तित्व मला दाखव, मला दारू बंद करायची आणि तू मला सोडव यातून. आणि त्याच क्षणी BW म्हणतो की एक असा चमत्कार झाला की माझ्या अंगातलं प्राण पूर्ण गळालं, मला सगळं एकंदरीत थंड वातावरण झाल्यासारखं वाटलं, पांढरा प्रकाश येतोय असं वाटलं आणि माझ्या मनाला शांतता मिळाली. आणि मी गुडघे टेकलेला जो बसलेला होतो तो गादीवरती झोपलो मी आणि मला वाटलं की हे काहीतरी वेगळं आणि विचित्र आहे, हे आतापर्यंत कधीच आपण अनुभवलेलं नाही. म्हणून मी बेल मारून सिस्टरला बोलवलं आणि सिस्टरने डॉक्टरला बोलवलं आणि डॉक्टर सिल्कवर्थ जेव्हा त्याला भेटायला आले तेव्हा डॉक्टर सिल्कवर्थ त्याने सांगितलं की मी बोंबललो आणि परमेश्वराला सांगितलं तू अस्तित्व, तुझा अस्तित्व दाखव आणि मग आता पोलीस चमत्कार प्रकाश वगैरे झाला. साधारणपणे बऱ्याचदा अल्कोहोलिक आपण म्हणतो की हे जेवढ्याला सरकलेलं आहे काय पण सांगतो बडबडतो, त्याला हॅल्युसिनेशन्स म्हणतात, पास होत आहेत तशी बेवड्याला काहीतरी भास होतो. अल्कोहोलिकच्या इतिहासामध्ये असंख्य योगायोग भरलेले आहेत की जर का हे नसतं झालं तर आपण सगळे आज अल्कोहोलिकचा जन्म झाला नाही. ज्याचा परमेश्वरावर विश्वास नाही त्याला BWने नंतर केम टू बिलीव्ह पुस्तकामध्ये तो म्हणतो की तुझा देवावर विश्वास नसेल तो योगायोगावर तो विश्वास आहे की नाही.
आणि असा आपला एक योगायोग झाला. तो म्हणजे डॉक्टरनी त्याला सांगितलं की तुला जे काय होतंय त्याला तू चिकटून राहा, त्याला तू धरून राहा, हँग ऑन टू इट. आज विचार करायचो मनामध्ये कधी कधी की डॉक्टरने त्याला जर सांगितलं असतं की तुझ्या आईला तुला हे तू जेवढा ऍक्सिडेंट झाला तुला भात होतात, हे या 2 झोपेच्या गोळ्या देतो, तुला एक इंजेक्शन देतो, झोप, तर BW पुढचं काही दिसलं नाही. पण तेव्हा त्या हुशार डॉक्टरचे आज आपल्याला आभार मानले पाहिजे की त्याने त्या BW सांगितलं की हे असं काहीतरी होतं, असं मी ऐकलंय, वाचलंय त्या पुस्तकामध्ये, जुन्या लोकांनी मला सांगितलंय, जुन्या डॉक्टरांनी, पण मी कधी पाहिलेलं नव्हतं. तेव्हा तुला जे काय झाले ते धरून राहा, शिक्षून राहा. आणि BW म्हणतो त्या एका विशिष्ट क्षणापासून माझ्या आयुष्यातली दारू निघून गेलेली होती. BWला डॉक्टर शेटवर्थनी सांगितलं तेव्हा की तू अशी दारू पितो आणि इतरांची दारू पिणे याच्यामध्ये बदल आहे. तुला मद्यपान नावाचा एक आजार झालेला आहे, याच्यामध्ये सम सॉर्ट ऑफ ऑब्सेशन तुला पहिल्या जाऊन त्याकडे घेऊन जातं आणि जी ॲलर्जी आहे त्या ॲलर्जीमुळे तू दारू पीत राहतो. आणि ह्याच्यावरची उपाय जो आहे तो मेंटल ऑब्सेशन आल्यानंतर त्याला थांबवणे, ह्याच्याकरता औषध माझ्याकडे नाही. ह्याच्याकरता काय औषध आहे ते बऱ्याच लोकांनी सांगितलं. आणि मग BWनी सोबत झाल्यानंतर काल लिहून पत्र पाठवलं की तुम्ही तेव्हा रोलँड एजला काय सांगितलं नाही ते अल्कोहोलिक मध्ये आज आम्ही करतोय. काय करतोय तर काहीतरी तुमच्यामध्ये पूर्ण बदल घडून आणायला लागेल. प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज म्हणतात त्याला, की आमच्या सर्व संकल्पना बदली होती. पूर्वी पैसे हे दारू पिण्याकरताच असतात, ते तुझे असतो तसं माझे असतो, ढापायचे, उचलायचे, त्याचा काय विचार करायचा नाही. आज आम्ही पैशाबद्दल दृष्टिकोन वेगळा करतो. अशा सर्व संकल्पनांमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत अल्कोहोलिकांना पुढे येऊन दारू थांबणार नाही असं आम्ही तत्वज्ञान मानतो. असं BWनी काल येऊन कळवलं की अशी अशी अल्कोहोलिक नावाची संस्था आहे आणि त्याचं श्रेय तुम्हाला जाते. फक्त प्रश्न असा आहे की तुम्ही ते रोलँड एजचं तेव्हा का नव्हतं सांगितलं. आणि मरण्यापूर्वी महिनाभर, डॉक्टर काल लिहून मरण्यापूर्वी महिनाभर हा पत्रव्यवहार केलेला आहे आणि तो BWनी पुस्तकामध्ये आपल्या ग्रेपवाईन मध्ये पब्लिश केलेला आहे. काल लिहूनचं पत्र आलं. काल लिहून म्हणतात अरे तू जे करतोस ना तेच मी त्याला सांगितलेलं होतं करायला, की धर्माला शिक्षून राहा म्हणून. आज जी तुमची संस्था चालू आहे ही स्वतःमध्ये काहीतरी बदल घडून आला पाहिजे, त्याच्याकरता तो बदल घडून आणण्याकरता जे काहीतरी माध्यम लागतं ते माध्यम आम्हा डॉक्टरांकडे नव्हतं आणि म्हणून मी त्याला धर्माकडे जायचं. पण मी त्याला हे सांगितलेलं नव्हतं की मी तुझ्यावरती असा असा प्रयोग करतो. याचं कारण असं होतं की तेव्हा माझे समकक्ष जे डॉक्टर होते त्यांना हे पटत नव्हतं की मद्यपान नावाचा आजार आहे आणि त्याच्यावरती आपल्याकडे इलाज नाही, हे त्या माझ्या समकालीन डॉक्टरांना पटत नव्हतं. त्यामुळे मी असं काहीतरी विधान केलं असतं की धर्माकडे जाऊन दारू सुटते तर माझ्या सगळ्या सहकारी डॉक्टरांनी मला झोडपून काढला असता आणि मला म्हणाले असते की तू काहीतरी बरं केलं. हे जे तत्वज्ञान आहे की दारूला दारू बंद करण्याकरता कुठल्या तरी असा एक बदल घडून यायला लागतो आणि तो बदल घडून आणण्याचं काम धर्म करू शकतो, हे तत्वज्ञान मी सांगितलेलं. मग BWने पुन्हा त्याचे आभार मानलेले आहेत की तुम्ही जे सांगितलं ते खूप बरोबर आहे. हे सगळं असून देखील BWला जो फ्लॅश झाला किंवा जो बोधी उच्चाखाली बसून ज्याला गौतम बुद्धाला बसून झालं तसा हा आध्यात्मिक अनुभव होता. आणि BWला पुन्हा तो ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जायला लागला. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये तो सगळं ते जे तत्व सांगतात की जे मला मिळालेलं ते दुसऱ्याला मिळालं द्यायला पाहिजे आणि दारुड्याला ज्या भन्नाट कल्पना असतात त्या कल्पनांप्रमाणे BWने सुरुवात केली. जो दिसेल त्या दारुड्याला धरून आणायचा, घरी ठेवायचा, बायको नोकरी करायची, बायको कमवायची आणि हा दारुड्याला घरी आणून ठेवायचा, त्याची सेवा करायचा आणि त्यांना सांगायचा आपण का फ्लॅश हो गया, तुम भी दारू छोडला म्हणताय, तुमको भी फ्लॅश होएगा. आणि ते वेवढे याच्याकडनंच पैसे घेऊन दारू प्यायचे आणि फ्लॅश व्हायची वाट बघायची. एकही माणूस सोबत झाला नव्हता. दुर्दैवाने त्या 6 महिन्यामध्ये एका दारुड्याने त्याच्याच घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली, एका दारुड्याने त्याचे सगळे कपडे कपाडात ते पळून गेले, असे असंख्य प्रयोग झाले. पण ह्याची दारू काय, दुसऱ्याची दारू काय बंद करू शकत नव्हता BW. या दरम्यान BWने दारू सोडल्यामुळे पुन्हा एकदा पोटापाण्याचा व्यवसाय त्याने काहीतरी बघायला सुरुवात केली. दारुड्याला पुन्हा खात्री असते की आपण जिथून जे घालवलं ना तेच त्या मायला परत मिळून दाखवायचं. दुनिया को दिखा देंगे, हिला देंगे, अशी जी कल्पना होती ती त्याच्याही डोक्यात होती. तेव्हा तो पुन्हा शेअर मार्केटला जायला लागला. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं.
अशा वेळेला त्यांनी त्याचे जे जुने मित्र होते, जुने ओळखी होते, त्यांच्याशी चर्चा करून थोडेफार पैसे मिळवायचा प्रयत्न केला. BMW आणि त्याची बायको दोघं फिरायला निघाले आणि वेगवेगळ्या कंपन्यांची माहिती करून आणली आणि त्या कंपन्यांच्या माहितीच्या आधारावरती त्यांनी काही लोकांना सांगितलं की या कंपनीवर पैसे लाव आणि तुझा फायदा होईल. खरंच लोकांचा फायदा झाला, कसा फायदा झाला. आणि हे सगळं चालू असताना त्याला एका कंपनीच्या मालकीचा जो काही वाद चालला होता त्या वादामध्ये त्याला भाग घ्यायचा होता. म्हणजे शेअर मार्केट शेअर होल्डर्स असतात, ती शेअर होल्डरची अॅन्युअल मिटिंग असते. त्या अॅन्युअल मिटिंग मध्ये जाऊन त्याला काही लोकांना आपल्या बरोबर घेऊन ती कंपनी ताब्यात घ्यायची होती. आणि म्हणून BMW न्यूयॉर्कहून अॅक्रॉन नावाच्या एका गावामध्ये गेलेला होता. गुडियर टायर नावाची एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये त्याला हिस्सा घ्यायचा होता शेअर त्याचे असल्यामुळे. आणि त्याच्याकडे प्लॅन होता की आपण असं करूया, जेवढ्या लोकांना आपल्याबरोबर घेऊ, मग अॅन्युअल जनरल मिटिंगमध्ये आपल्या बाजूने लोक होईल, मग मी डायरेक्टर होईल, मग ऐसा होईल. शेख चिलीची स्वप्न BMW बघत होता. आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर ही जी मिटिंग असते ती मिटिंगला BMW जाते. याच्या मनाप्रमाणे अजिबात काही होत नाही, सगळं याच्या मनाविरुद्ध होतं. याला वाटत असते की जाम पैसे मिळतील आपल्याला आणि आपण जाम शेअर होऊ आणि आता दुनिया को दिखा देंगे, त्यातलं काही होत नाही. वस्तुस्थिती अशी असते की तो ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलचं बिल द्यायच्याकडे पैसे नसतात त्याच्याकडे, अशी वेळ येते. आणि जेव्हा सगळं हसतं तेव्हा दारूला दारूची आठवण येते. आणि BMW त्याचप्रमाणे दारूची आठवण आलेली होती. आणि BMW संध्याकाळची वेळ होती, शनिवार दुपार होता. आणि पायऱ्या उतरून हॉटेलच्या लॉजीच्या पायऱ्या उतरून तिथे तळ मधल्याच्या खालच्या मधल्यावरती नेहमीच दारूचा अड्डा असतो. आणि तो विचार करत होता की काय करावं, उद्विग्न अवस्था होती, हरलेलो आहोत, पैसे नाही, द्यायचे पैसे कसे, इथे तर कोणी ओळखीचं नाहीये. आणि खाली तर बारचा आवाज येतोय, त्या बारच्या आवाजाने त्याला खेचलेलं होतं. त्याला आपण बारमध्ये गेलो, थोडीशी प्यालो की प्रफुल्लित मनोवस्था होईल, काहीतरी ह्याचा मार्ग सुचेल. म्हणून तो विचार करत होता की काय करावं आणि काय करू नये. आणि हे सगळं करत असताना तो तिथे उभा राहिला. आणि नेमकं त्या हॉटेलमध्ये एक चर्चची डिरेक्टरी लावलेली होती. आणि त्या शनिवारची दुपार होती. जनरली शनिवार रविवार हा बऱ्याचशा देशांमध्ये सुट्टीचा दिवस समजला जातो. शनिवारी दुपारची आणि संध्याकाळची वेळ होती. आणि BMW म्हणतो की मी विचार करत होतो, माझं मनस्थिती सुद्धा मनस्थिती झाली होती. खाली तो आनंदाचा आवाज जो येत होता बारमधला, तिकडे जावं की दारू न पिण्याकरता दुसऱ्या एका दारुड्याची बोला. तोपर्यंत डॉक्टर सिल्कवरती त्याला सांगितलं होतं की तू दारुड्यांना तुझा फ्लॅट सांगू नको, तुला मी जे सांगितलं ते तू दारुड्याला सांग. मन सांगतं थोडी दारू पी, तरी सेंटर नाही डोळे करत. मेंटल ऑब्सेशन आणि फिजिकल आले. आणि हे तू जेव्हा दारुड्याला सांगशील तेव्हा तो दारुड्या तुझा ऐकण्याची तयारी होईल. तू फ्लॅट सांगून ऐकणार नाही. आणि आता दारुड्या कुठे शोधायचा. म्हणून तो खिशामधलं नाणं काढतो आणि एका फादरला फोन करतो चर्चच्या डिरेक्टरीमध्ये बघून. आणि त्याची अशी अपेक्षा होती की फादरला चर्चमध्ये दारू पिणाऱ्या लोकांची माहिती असते. पण फादरने सांगितलं की बाबा रे, आत्ता मी खूप कामामध्ये आहे आणि आता मला वेळ नाही तुझ्याशी बोलायला. पण एक काम कर, तिथे जे डिरेक्टरी लावलेली आहेत ना, ते खालच्या सगळ्या कुठल्याही नंबरला फोन कर, ते तुला ती माहिती देतील. आणि फादरने फोन ठेवला आणि त्याने दुसऱ्या नंबरला बघितला, त्याला फोन केला, तो लागला नाही. तिसऱ्याला केला, चौथ्याला केला, पाचव्याला केला. कोणी म्हणाला की आता मला वेळ नाही, नंतर बोलू. हा काय सांगणार प्रत्येकाशी बोलणारा, मी बेवडा आहे आणि मला बोलायला एक बेवडा पाहिजे. 1935 साली हे कोण ऐकून घेणार त्याचं. तेव्हा मद्यपान, अल्कोहोलिक क्षणांवर वगैरे काहीच नव्हतं. आणि बरेचसे लोक त्याला टाळायचा प्रयत्न करतात. शेवटी एका माणसाने त्याला सांगितलं की तू असं कर, हेनरिका सायबरलिंग नावाच्या बाईचा नंबर तुला मी सांगतो, त्या बाईचा तू नंबर घेऊन घ्या, तिच्याशी फोन कर. ती एक समाजकार्य करणारी बाई आहे, ती तुला तुमची बेवडा शेती. आणि ह्याच्या पोटात गोळा येतो कारण हेनरिका सायबरलिंग नावाची एक धनाढ्यग्रस्त असतात. सायबरलिंग नावाचं एक आपल्याकडे जसं टाटा बिर्ला आहे तसं एक सायबरलिंग नावाचं एक धनाढ्यग्रस्त कुटुंब असतं. त्यांचे बरेचसे धंदे असतात. आणि BMW त्यांना शेंडी लावलेली दारू पिण्याची. BMW म्हणतो की आयला हे त्यांच्यातलाच कोणी निघाली बाई ही तर पहिला आपल्याला चपलेने मारतील. पण BMW म्हणतो माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. आणि म्हणून नाईलाज असतो मी एक पॉईंट टाकलं आणि त्या हेनरिका सायबरलिंग बाईला सांगितलं की आय एम अ रम हाऊंड फ्रॉम न्यूयॉर्क. मी न्यूयॉर्कचे एक दारुडे आहे
आणि आय हॅव बीन टोल्ड बाय डॉक्टर, मला डॉक्टरने असं सांगितलेलं आहे की तू दुसऱ्या डॉक्टरशी बोललास तर तुझी दारू पिण्याची इच्छा जाईल, तर मला एका दारुड्याशी बोलायचं आहे. तर हेमंतला साहेबांनी म्हणाले कुठे आहेस तू, कुठे आहेस तू? तर मी म्हणाले की त्यांनी सांगितलं बिल्डरने की मी अशा अशा हॉटेलमध्ये आहे. तर म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, 5 मिनिटात तुला फोन करते. हेनरिटा सायबरलिननी तिची एक मैत्रीण होती ॲनी, त्या ॲनीला फोन केला आणि तिला विचारलं की तुझ्या नवऱ्याला दारूचा प्रॉब्लेम आहे ना, तर मला एक माणूस असा फोन करून विचारते की दारू द्यायची बोललो मी त्याची दारू पिटेल आणि माझी दारू पिण्याची इच्छा पण नाही सांगते, तर तुझ्या नवऱ्याला घेऊन येतेस का तू आत्ता? तर तेव्हा का कसला काय विचारते, तो टाईट आहे, त्याने कुंडी आणली, शोभेची झाडाची कुंडी आणली, ती टेबलावर ठेवली आणि तो टाईट झोपलेला होता, आता कसला इथे? मग हेनरिटा सायबरलिननी त्याला सांगितलं फोन करून की बाबा रे तो माणूस आत्ता काही येऊ शकणार नाही, पण तू असं कर, तुझ्या हॉटेलचं बिल वगैरे मी देईन, काही काळजी करू नको, तू आत्ता माझ्याकडे येईल. आणि हा घाबरत त्या हेनरिटा सायबरलिनच्या घरी जातो. एका मोठ्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये छोट्याशा घरामध्ये ती मुलगी राहत होती. ह्याला जे माहीत होतं तोच तो सायबरलिन असतो, पण ही त्याची घटस्फोट झालेली सून असते आणि ही वेगळी राहते आणि ही समाजकार्य करत असते. बिल्डरनी तिथे राहतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर बॉबची आणि त्याची भेट ठरवलेली असते. हे डॉक्टर बॉब जे आहेत ते स्वतः सर्जन असतात, मूळव्याधीचं ऑपरेशन स्पेशलिस्ट करणारे ज्याला म्हणतात, ते प्रोक्टॉलॉजिस्ट ज्याला म्हणतात, तसं ते सर्जन असतात. आणि लहानपणापासून ते चर्चमध्ये जात असतात, चर्चच्या मिटिंगमध्ये जात असतात, चर्चचे सदस्य असतात, चर्चच्या कारभारामध्ये भाग घेत असतात. डॉक्टर म्हणून त्यांचं नाव लौकिक चांगला होता, पण ते दारू पिणं मात्र त्यांचं असायचं. दारू प्यायल्यानंतर 2-2 दिवस टाईट असायचे, कुठेही पडायचे, मग लोक बायको त्याची रागवायची, मग लोक त्याला घरी घेऊन जायचे, त्याला 2 दिवस व्यवस्थित ठेवायचे. मग तो बायकोला सांगायचं की तू माझ्यावर रागवणार नसतील तर मी सांगतो तुला, मी ठिकाणी आहे. मग त्याची बायको त्याला घ्यायला यायची. असं काहीतरी बरंच चाललं होतं. बिल्डब्ल्यूपेक्षा डॉक्टर बॉब वयाने 15 वर्षांनी मोठे होते. त्यांची आध्यात्मिक पातळी त्याच्यापेक्षा बिल्डब्ल्यूपेक्षा जास्त होती. म्हणजे बिल्डब्ल्यूला देव स्वीकारायला जो त्रास होत होता तो प्रॉब्लेम डॉक्टर बॉबला नव्हता. पण डॉक्टर बॉब स्वतः डॉक्टर होते, सर्जन होते, आणि त्यांचं म्हणणं होतं की साला हा काय मला सांगणार की ज्या दारूबद्दल, मला सगळं माहिती आहे, पण बायकोला नाराज करायचं नाही म्हणून ते म्हणलं ठीक आहे मी तुझ्यावर येतो, तुझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊ आपण, पण मी काय 15 मिनिटाशी जास्त बोलणार नाही. आणि साधारणपणे संध्याकाळी 4:15 वाजता त्यांचं बोलणं सुरू झालं. त्या बोलण्यामध्ये सुद्धा गंमत आहे, आपल्याला प्रत्येक ठिकाणी शिकता येतं की आपण चर्चेला गेल्यानंतर आता माई या सगळ्यांना मी स्टोरी सांगतो असं नाही त्यांनी केलं. त्याने अनिला आणि हेनरिटा साहेबांनी सांगितलं की मला त्याच्याशी बोलायचं, मी एकटाच त्याच्याशी बोललो, तुम्ही बाहेर जा. आणि हेनरिटा साहेबांनी तिच्या लायब्ररीमध्ये डॉक्टर बॉबला बसवलं, बिल्डब्ल्यूला बसवलं आणि 4:15 वाजता बिल्डब्ल्यूची बोलायला सुरुवात केली. बिल्डब्ल्यूला माहित होतं की आता आपण याला फ्लॅट सांगितलं तर आपल्याला डॉक्टर शिकवत मारेल, आता याला मेंटल ऑपरेशन, फिजिकल ॲलर्जी सांगितलं. पण बिल्डब्ल्यू तेव्हा त्याचं वर्णन करतो. बिल्डब्ल्यू म्हणतो त्याला मला पण भीती वाटत होती, हा डॉक्टर आहे, ह्याला मी काही रोग सांगणार द्यायला, मेंटल ऑपरेशन, फिजिकल ॲलर्जी. पण बिल्डब्ल्यूनी काय केलं, तेव्हा त्याला पहिला अनुभव सांगायला सुरुवात, आणि अनुभव सांगता सांगता त्याला हे सांगितलं की दारू पिण्यापूर्वीची माझी मानसिक अवस्था कशी होती आणि त्या मानसिक अवस्थेची मी तोंड देऊ शकत नव्हतो, माझी नेहमीच घालमेल व्हायची, पण प्रत्येक वेळी माझं मन हे दारुडे मन जे होतं त्याचा विजय व्हायचा. आणि एकदा थोडी दारू प्यालो की मला डॉक्टर तिरुपतीने सांगितलेलं नंतर आता पटायला लागलेला आहे की और मागताय म्हणून मी दारू प्यायला लागलो. आणि बिल्डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब 5:15 वाजल्यापासून ते रात्री 11:15 पर्यंत बोलले. 6 तास डॉक्टर बॉब आणि बिल्डब्ल्यू भेटले. या भेटीचं वर्णन डॉक्टर बॉबने आपल्या बिलबुक मध्ये स्टोरी लिहिले, त्याच्यात लिहिलेलं आहे की म्हणाले मला असा पहिला माणूस भेटला की जो माझी भाषा बोलतो. याच्यापूर्वी मला जेवढे लोक दारू बंद कर म्हणून सांगितले ते लोक एक तर वरती उभं राहून सांगायचे की तुला अक्कल नाही, मूर्ख आहे, बायका पोरांकडे बघ, तू एवढा शिकलेला आहे, आम्ही कुठे दारू प्यालो, आम्ही दारू प्यायला नाही, आमचं काय वाईट चाललंय, तू बंद कर. किंवा काही खालचे लोक होते जे सांगायचे अरे आम्ही पण पितो पण अशी नाही तुझ्यासारखी, तू एवढी पितो एवढी प्यायला बंद कर असं सांगायचं. मला पहिलाच माणूस असा भेटला होता की जो माझी हृदयाची भाषा बोलतो, जो माझ्या सारखी भाषा बोलत होता. लँग्वेज ऑफ हार्ट ज्याला म्हटलेलं आहे, अशी भाषा बोलणारा माणूस पहिल्यांदा भेटला.
पण डॉक्टर बॉबने लगेच त्याला काय आश्वासन नाही, त्याला आपण आजचे दारू बंद करेगा वगैरे काय सांगितलं नाही. पण डॉक्टर बिलडब्ल्यूचा मुक्काम जो हेनरीडा सायबरलिंगच्या घरी होता तो त्यांनी उचलून बोचकं उचलून हेनरीडा सायबरलिंगच्या घरातनं उचलून तो डॉक्टर बॉबच्या घरी राहायला आला. आणि डॉक्टर बॉब आणि ॲनी यांना हे काहीतरी वेगळं होतं. जगामध्ये आतापर्यंत आम्हाला कोणी न सांगितलेलं असं आणि हा अनोळखी माणूस येऊन सांगतो की ह्याची दारू बंद होऊ शकते, त्याच्याकरता त्यांनी हे अशा 5 गोष्टी करायला पाहिजे. आणि या 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या सगळ्या गोष्टी त्याला पटलेल्या होत्या. फक्त याचं रेस्टिट्यूशन जे आहे तो अजिबात त्याला डॉक्टर बॉबला पटलेलं नव्हतं. डॉक्टर बॉब म्हणायचे त्याला मी एवढा मोठा माणूस आहे आणि एवढा श्रीमंत आहे, एवढा ज्ञानी आहे, एवढी माझी समाजात उवट आहे आणि दारू पिण्याकरता काय मी आमच्या वॉर्डबॉयकडनं पण पैसे घेतलेले. आणि हा बिलडब्ल्यू म्हणतो तुला दारूपासून दूर राहायचं असेल तर त्या वॉर्डबॉयची माफी माग आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरची माफी माग आणि त्या रस्त्यामध्ये भेटलेल्या लोकांची माफी माग. आणि अशी मी माफी मागत सुटलं तर माझ्या इन्शुरन्सचा फालुदा होईल, माझा धंदा बंद होईल आणि कोणी मला विचारणार नाही आणि माझा धंदा बंद झाला तर मला परत दारू मिळेल. पण डॉक्टर बॉबनी हे सगळी चर्चा उघडपणे दारुड्या सुरुवातीला ओपन होत नाही तसं डॉक्टर बॉबनी पण बिलडब्ल्यूला सगळं काही सांगितलेलं नव्हतं. पण तो ऐकायचा हा हू करायचा आणि एक दिवस करून दारू त्याची बंद झालेली. अशा वेळेला बिलडब्ल्यूनी त्याच्या घरी बायकोला फोन करून सांगितलं की मला असा एक बेवडा भेटलेला आहे, तिथे मी आहे, त्याच्याबरोबर प्रयत्न करतोय, अमुक आहे तमुक आहे, ते केस मी हरलेलो आहे आणि मी सुखरूप आहे, काय काळजी करू नको, याची बायको त्याची बायको एकमेकीशी बोलल्या. आणि हे सगळं चालू असताना 2-4 दिवसानंतर डॉक्टर बॉबला एक टपाल आलं आणि त्या टपालामध्ये असं लिहिलेलं होतं की सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपली मेडिकल कॉन्फरन्स अमुक दिवशी आहे, तरी आपण यावे. डॉक्टर बॉबची बायको जी होती तिने पहिले मोर्चा घातला की तुम्ही गावाला गेलात, तुम्ही तिसऱ्याला गेलात, तुम्ही बारशाला गेलात, तुम्ही 13व्याला गेलात की तुम्ही दारू पिणार हे आठवण, त्यामुळे तुम्ही आता जाऊ नका. डॉक्टर बॉबला काही समजत नव्हतं जायचंच नाही जसं, कारण इतकी वर्ष झाले मी दरवर्षी त्या कॉन्फरन्सला जातोय आणि आता ह्या वर्षी न जाणं काही बरोबर नाही. आणि बिलडब्ल्यू म्हणतो त्याचं वर्णन बिलडब्ल्यू नंतर केलंय की बिलडब्ल्यू म्हणतो की असा संभ्रमावस्थेत मी पण होतो की त्याला ह्याला जा सांगावं तर हा टाईट होण्याची शक्यता आहे, नाही सांगावं तर दारुड्याने जगामध्ये तसंच वागायचं का, संत महात्मा व्हायचं का, की आपण जे काम करतो ते करायचं, अशा संभ्रमात मी होतो. पण शेवटी मला असं वाटलं की दारू सोडल्यानंतर अड्डे बंद होणार नाही, जुन्या सवयी बंद होणार नाही, जुने काम जे आहे ते बंद होणार नाही, हे जग सोडून दुसऱ्या जगात काही जाता येणार नाही. त्यामुळे ह्याच जगात जर राहायचं असेल तर आम्हाला ह्या सगळ्यातही दारू बंद करायला शिकलं पाहिजे. हे तुम्ही म्हणाल की मी कॉन्फरन्सला जाणार नाही आणि दारू बंद करणार आहे असं करून चालणार नाही. म्हणून बिलडब्ल्यू त्याला सांगतो की ठीक आहे तू जा. आणि त्याच्यावर रागावते की अरे तू असं काय त्याला सांगतो की आयला तो गेला तर नक्की दारू पिणार आहे. ती म्हणाले काय काळजी करू नको, तो जाईल व्यवस्थित, खूप जाईल आणि सुखरूप येईल अशी आपण देवाला प्रार्थना करूया. पण त्याला हे शिकलं पाहिजे की वेगळ्या ठिकाणी जाऊन सुद्धा दारू न पिता राहता आलं पाहिजे, हे त्याला शिकलंच पाहिजे. म्हणून तो बिलडब्ल्यू डॉक्टर बॉबला सांगतो की तू जा म्हणून. मेडिकल कॉन्फरन्सला जाण्याकरता डॉक्टर बॉब विमानात बसतात, आपल्या हॉटेलमध्ये तिथे उतरतात आणि हे ऑपरेशन ॲलर्जी बिलर्जी सब वेगळे विसरतात, नेहमीप्रमाणे दारू पितात, दारू प्यायल्यानंतर टाईट होतात, टाईट झाल्यानंतर कॉन्फरन्समध्ये पुढे काय करणं शक्य नसतं, विमान पकडून परत आपल्या घरी येतात, आपल्या घरातल्या एअरपोर्टवरती उतरल्यानंतर रस्त्यात पीत येतात आणि कुठेतरी पडतात दारू पिऊन. पडल्यानंतर त्यांची एक ओळखीची नर्स असते, ती स्वतःच्या गाडीने जात असते, ती आणि तिचा नवरा, तेव्हा ती बघते डॉक्टर बॉब रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत, मग ती त्याला उचलून त्यांच्या गाडीत घेते, त्यांच्या घरी जाते आणि त्याला घरी नेतात, त्या नर्सच्या घरी नेतात स्वतः नवरा बायको आणि तिथे डॉक्टरला ठेवतात 2 दिवस. आणि नंतर नेहमीप्रमाणे डॉक्टर बॉब घाबरत बायकोला फोन करून सांगतात की तू रागवणार असतील तर मी एक सांगतो तुला. तेव्हा काय आता तू आहेस कुठे ते पहिले सांगतो. मला मी आता माझ्या नर्स तिच्या घरी आहे. मग बिलडब्ल्यू आणि त्या डॉक्टर बॉबची बायको ॲनी हे दोघांना त्याला आणायला जातात, त्याला घेऊन येतात आणि नेमका घेऊन आल्यानंतर 2 दिवस त्याच्यावरती उपचार चालू असताना परत दारू प्यायल्यानंतर हातपाय थरथरायला लागतात आपल्याला, और मगता ये दिल मांगे मोड सुरू होतं. आणि म्हणून बिलडब्ल्यू प्रयत्न करत असताना डॉक्टर बॉबला लक्षात येतं की आपण एक मोठं ऑपरेशनची अपॉइंटमेंट दिलेली आहे. 10 जूनला आपल्याला एक मोठं ऑपरेशन करायचं आहे आणि त्या ऑपरेशनची डेट आधी दिलेली असल्यामुळे अख्खा हॉस्पिटल याची तयारी केलेली आहे. सगळे डॉक्टर तिथे येणार आहेत, नर्स असणार आहेत, अमुक आहे तमुक आणि मला गेलंच पाहिजे.
आणि इथे तर यांच्या थरथराला लागलेल्या असतात. मग BW जे काही त्याला माहित आहे, ऐकून माहित असतात, टॉमॅटोचा स्वीट पाजा, घ्याव करा, बीटचा रस पाजा वगैरे त्याचे उपचार करतो. पण 10 जूनला सकाळी उठल्यानंतर BWच्या लक्षात येईल की त्या आईला हात थरथर आहे, त्याच्या हातात चाकू असणार आहे आणि असा हात थरथरचा हात घेऊन जर यांनी चाकूनी भरसत काय कापलं तर वांदे व्हायचे. म्हणून BW त्याला सकाळी उठल्यानंतर एक बिअरचा ग्लास देतो. कारण BWला माहिती होतं आपण तो एक ₹150 रुपयाला की सगळं टनाटन होतं, एनर्जी आहे आपल्यासाठी. आणि एक ग्लासभर बिअर देतो. ते 11 वाजता डॉक्टर बॉब बिअर पितात आणि BW त्याला सांगतो जा ऑपरेशनला, ऑपरेशन झालं की परत या. आणि सांगते बाबा रे तुम्ही जा, बया घेऊन येऊ नको, व्यवस्थित जा, आम्ही तुझी वाट बघतोय. आणि त्याने ठीक आहे मी 1 वाजेपर्यंत येतो, काय काळजी करू नका. दुपारचा 1 वाजतो, हे काही महाराज येत नाहीत, त्यामुळे BW आणि त्याची वाट बघत असले असतात. 1 वाजतो, 2 वाजतो, 3 वाजतो. आणि चॅलेंज देऊन सांगते BWला की हा बेवडा प्यालेला आहे. मी तुला सांगते हा अजून 1 वाजता येतो सांगितलं आणि 4 वाजता अजून आलेले नाही, म्हणजे हा 100% टाईट झालेला असणार कुठेतरी. पण 4, 5, 6, 7 आणि 8 वाजता डॉक्टर बॉब घरी येतात. घरी आल्यानंतर पहिले आणि बायको जाऊन सुटून पडते, कुठे होता तू, अमुक झाला तमुक झाला, अंगाला काय झालं होतं. आणि पहिले जाऊन जवळ जाऊन बघते, वास घेऊन बघते की आलाय का नाही प्यालेला आहे. आणि तिच्या लक्षात येते की हा प्यालेला नाही. डॉक्टर बॉब घरामध्ये येतात आणि सोफ्यावरती बसतात आणि सुटलो अशा सुटकार लागतात आणि BW त्यांना विचारते काय झालं. आणि डॉक्टर बॉब सांगतात की तू दारू बंद करण्याच्या आयडिया ज्या काय 5 सांगितलेल्या होत्या त्यातली तुझी जी 4थी आयडिया होती रेस्टिट्यूशनची, ती मला तेव्हा पटलेली नव्हती. मी हे तुला सांगितलेलं नव्हतं, पण ती आधी माझ्या मनामध्ये होती की हे नाही करेगा तर चलेगा क्या. आणि ती आधी मनात ठेवून मी गेलो आणि माझा सत्यानाश झाला. आणि म्हणून मग मी धारिष्य करून सगळं मग एकवटून माझ्या अंगामध्ये एवढं ताकद होती, एवढं एकवटून मी आज गावामध्ये माझ्या सगळ्या रुणकोना भेटून आलो, ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले त्या सगळ्यांना मी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत माझ्या गाडीने गावभर फिरलो. आणि ज्या ज्या लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत त्या सगळ्या लोकांना मी जाऊन सांगितले की तुम्ही दिलेल्या पैसे तुम्ही दारू प्यायलेला आहे, तुमचे पैसे मी परत देणं लागतो, यथावकाश मी तुमचे पैसे परत देईल, तुम्ही काही काळजी करू नका. पण मला हे तुम्हाला सांगितल्यानंतर दारू बंद होण्यासाठी माझ्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. काही लोकांनी मला शिव्या दिल्या, काही लोकांनी ऐकून घेतलं, काही लोकांनी मला ठीक आहे चांगली गोष्ट आहे, दारूपासून दूर राहणार आहे. आणि हे सगळं करून आता मी 8 वाजता इथे आलो आणि म्हणून मी हा पुरस्कार टाकला. तो दिवस होता 10 जून 1935. खरं तर आपण सोबर डे म्हणताना त्या दिवशी सकाळपासून दारू प्यालेला नाही तो सोबर दिवस म्हणतो, पण 10 जूनला डॉक्टर बॉब दारू प्यालेले असून देखील 10 जूनला पहिल्या खऱ्या अर्थाने डॉक्टर बॉब आणि BW हे एकत्र आले आणि ही पहिली कडी जी होती ती सुरू झाली नाही. म्हणून 10 जूनला अल्कोहोलिक्सचा फाउंडेशन डे समजला जातो. त्या दिवशी BW आणि डॉक्टर बॉबनी चर्चा केली. BW काही दिवस तिथेच राहिला. त्याच्यानंतर BW स्वतःच्या घरी आला, गावाला आला, न्यूयॉर्कला आला. डॉक्टर बॉबनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्यामुळे पेशंट लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या दोघांनी मिळून एक बिल्डी नावाचा एक वकील होता, त्या वकिलांनी मारामारी करून 2-4 नर्सची डोके फोडलेली होती, त्यामुळे त्याच्या रूममध्ये जायला कोणी घाबरत होतं आणि त्याला बांधून ठेवलेलं होता. त्यावेळी डॉक्टर बॉब आणि BW त्याला जाऊन स्वतःची स्टोरी सांगतात आणि तो म्हणतो मला दारू सोडायची, आणा माझे कपडे, आणि तो शर्ट घालतो आणि तिथून बाहेर पडतो. आणि आतापर्यंत तो 6 वेळा हॉस्पिटलमधनं जाताना रस्त्यातच दारू केलेला असतो, पण 7व्या वेळी तो हे दोघांना काहीतरी सांगतात आणि त्याच्यावरती विश्वास बसतो त्याचा आणि तो सांगतो की मी आता दारू पिणार नाही आणि तो खरंच दारू बंद करतो. अॅक्रॉन मधनं डॉक्टर बॉब स्वतःच्या डॉक्टरकीच्यामुळे हॉस्पिटलमध्ये लोकांना संदेश देत असतात. BW तिकडे न्यूयॉर्कमध्ये त्याच्या परीने करत असतो. डॉक्टर सिल्कवर तिथे सांगत असतात एकमेकांना, त्यामुळे तिथेही काही दारूपासून दूर राहतात. मग BWच्या डोक्यामध्ये कल्पना येते की आपण हॉस्पिटल उघडावं, आपण मेडिकल डिपेंडेंट असतात तसे या कल्पनेचे आपल्याला एजंट नेमावे, अशा बऱ्याच काही कल्पना असतात. डॉक्टर बॉब म्हणतात हे बाबा हे पैसे गोळा करणं का आपल्याला जमणार नाही, ते तुला काय तिकडे करायचे कर. आणि 1935 साली बिग बुक लिहून होतं आणि ते बिग बुक लिहून झाल्यानंतर मग हळूहळू प्रगती सुरू होते. एक जॅक अलेक्झांडर आर्टिकल म्हणून 1941 चालतो, त्याच्यामुळे अचानक प्रवासी संख्या वाढते आणि मग हा इतिहास सुरू आहे. अल्कोहोलिक्समध्ये बरेच मेंबर आले, काही कामानिमित्त बाहेर देशात जाणारे होते. त्यातला असाच एक माणूस दिल्लीला आलेला होता आणि त्यांनी हॅरी मसायसला मेसेज दिला
आणि हरिमसाची दारू बंदी झाली. तो दिवस होता 5 मे 1957. त्या दिवसापासून भारतामध्ये अल्कोहोलिक सणांमध्ये आलेले आहेत. अल्कोहोलिक सणांचा इतिहास हा असा बऱ्याच आचारशक्तीच्या अफाट गोष्टीमुळे आहे. परंतु आपण हा इतिहास लक्षात कशाकरता ठेवायचा? आपल्या घरामध्ये आपण आजोबांचे पंजोबांचे फोटो लावलेले असतात आणि कुणी वेडा वाकडा वागायला लागला तर त्याला आपण सांगतो की अरे मेल्या त्यांच्याकडे बघ, त्यांचं काय घोषील घेणे पुण्य थोडीफार तरी. आणि मग आपण मोठ्या उत्साहाने सांगत असतो की आमचे आजोबा असं करायचे, आमचे पंजोबा असे करायचे, आणि त्यांचे मूछवाले आणि तलवारवाले फोटो आपण लावतो. पण अल्कोहोलिक सणांमध्ये आल्यानंतर अल्कोहोलिक सणांच्या इतिहासाकडे मात्र आपल्याला जाणून घेण्यामध्ये फारसं लक्ष नसतं. आपल्याला आपली स्टोरीमध्ये इंटरेस्ट असतो. इथे प्यालो तिथे पडलो. हळूहळू जसजसं मी दारूपासून दूर होतात तसं लक्षात यायला लागतं की अल्कोहोलिक सणांचा हा इतिहास मला माहीत असायला हवा. या इतिहासामध्ये अशा असंख्य गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या मला रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहेत. त्यांचं जर का मी आचरण करायचा प्रयत्न केला, आकलन करायचा प्रयत्न केला, तर असंख्य दारुडे वर्षानुवर्ष आम्ही आमची स्टोरी सांगतो. कोणीतरी बरोबर सांगतो की ते आम्ही वर्णन करत, वर्णनातून विश्लेषणाकडे आम्ही जायचा प्रयत्न करत नाही, कारण आम्ही आमच्या स्टोरीतनं बाहेरच पडत. आज विश्लेषण करायचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा अल्कोहोलिक सणांच्या इतिहासामध्ये जेव्हा बघतो तेव्हा त्याच्याच अल्कोहोलीनं तोंड देत मग आपल्या 12 विधी तयार झाल्या, मग हे फाउंडेशन ऑफिस तयार झालं, मग जनरल सर्व्हिस ऑफिस तयार झालं. याच्याकरता बिल्डब्ल्यूला प्रचंड रोज पत्करावा लागला. तत्कालीन ट्रस्टी जे होते ते म्हणायचे की बिल्डब्ल्यूला वेळ लागले काहीतरी नवीन आयडिया करतो होईल. पण या सगळ्यातून पार होईल जोपर्यंत परमेश्वराची इच्छा आहे तोपर्यंत अल्कोहोलिक सणाला जिवंत राहील असं बिल्डब्ल्यू नेहमी म्हणत असतात. आणि अशा प्रकारचा हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. आज आपल्या इंटरव्ह्यूतने हा जो नवीन उपक्रम नेमलेला आहे त्याच्यामध्ये मला हा इतिहास कथन करण्याची संधी दिली, त्यासाठी त्यांचे आभार. तुम्ही संपूर्ण ऐकलं त्याबद्दल तुमचं आभार. अतिशय चांगल्या प्रकारे गिरीधर भाऊंनी आपल्यासमोर इतिहास ठेवलेला आहे. आपण शेवटची 15 मिनिटं मला काय याच्या बाबतीत चर्चा करायची असेल किंवा प्रश्न विचारायचे असेल